नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला घरी आलेली असते आणि जे घर विकत घेणारी माणसं आलेली असतात त्यांना देखील कलाने काढून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मीच आता हे घर वाचवणार आहे. त्यामुळे संगीता काजूला म्हणत असते की काजू, मला माहिती आहे तूच बोलवलं ना हिला फोन करून, तशी ही आली नसती. तेव्हा काजल म्हणते की आई, मी कोणाला काही बोलवलेलं नाहीये आणि पहिली गोष्ट म्हणजे मला हे पटतही नव्हतं. बरं झालं ताई इथे आली. तायडे, अगं ही आई ना आपल्याला सारखं गप्प करत होती आणि तू बोलते ना ते अगदी बरोबर आहे. अगं या घरामध्ये आपल्या इतक्या सगळ्या आठवणी आहेत आणि मला सांग आपण पैशासाठी आपलं घर सुद्धा विकायचं का? कला म्हणते की गुंड्या, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे घर म्हणजे माझी जबाबदारी आहे. तर इकडे नैना ही नेलपेंट लावत असते. त्याचवेळी रोहिणी तिथे येते आणि म्हणते की चालू दे तुझा हा. रोहिणी आता नैनाजवळ येऊन बसते. नैनाला ती म्हणते की नैना, तुला खरं सांगू का, मला तुझी लाईफस्टाईल खूप आवडते. म्हणजे तुझी लाईफस्टाईल किती एलिगंट आहे आणि ही नेलपेंटची शेड तर अमेझिंग आहे. हा, मला सांग की ही शेड कुठून घेतली तू? तेव्हा आता नैना मोठ्या ॲटिट्यूडने तिला सांगत असते की काय आहे ना, मेकअपचे शॉप माझे ठरलेले आहे आणि ब्रँडसुद्धा ठरलेला आहे. मी त्याच ब्रँडच्या गोष्टी विकत घेते आणि तसंही मला माझा स्किन टाईप या टेक्स्चरसोबत अजिबात खेळायला आवडत नाही. कितीही पैसा खर्च करायला लागला तरीही चालेल, परंतु क्वालिटीमध्ये मी कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. रोहिणी मनात म्हणत असते की जसं की खऱ्यांच्या अंगणामध्ये कोणी पैशाचं झाड लावून गेलंय. सांगते मोठी, कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून. इकडे कला ही बाबांना म्हणत असते की बाबा, हे घ्या, लग्नानंतरच्या माझ्या पहिल्या कमाईचे पैसे आहेत हे. संगीता आणि बाबा दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा कला त्यांना म्हणते की पहिल्यांदा तुमच्या चेहऱ्यावरची ही जी काळजी आहे ना ती पहिल्यांदा काढून टाका. तुमच्या कलावर विश्वास आहे की नाही? मग तुम्ही काळजी करू नका, आपण हे कर्ज नक्कीच फेडणार आहे. मी तर माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करणार आहे. तेव्हा बाबा आता कलाकडेच बघू लागतात. कला म्हणते की बाबा, अहो असं काय बघताय, घ्या ना पैसे. असं म्हणत ते पैसे आता ती बाबांच्या हातात ठेवते आणि ती आई आणि बाबांना सांगते की आई आणि बाबांना म्हणते की मला तर फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. असं म्हणून आई आणि बाबांचा आशीर्वाद घेते. संगीता म्हणते की बाळा, तू असाच प्रयत्न कर, स्वाभिमानाने आणि प्रेमाने माणसं जोड आणि पोरी सुखाने संसार कर. तेव्हा बाबा सुद्धा संगीताला म्हणतात की हो ना संगे, कशाला हवाय आपल्याला पोरगा? आपल्या ह्या पोरी तर अगदी पोरांपेक्षा सुद्धा भारी आहेत. लोक असं म्हणतात की पोरगा म्हणजे वंशाचा दिवा असतो, परंतु आपल्या मात्र ज्योती आहेत, कायम तेजस्वी आणि तेजाने झळकणाऱ्या. कले, मला माहिती आहे की तू जे काही करशील ना ते अगदी उत्तमच करशील. कला म्हणते की बाबा, तुमच्या दोघांचाही माझ्यावर आशीर्वाद आहे ना, मग सगळ्या गोष्टी छानच होणार आहे. बाबा कलाला म्हणतात की कले, अगं तू आम्हाला मदत करतीये या गोष्टीचा तर आम्हाला खूप आनंद आहे ग, पण आमच्या डोक्यावरचा हा कर्जाचा डोंगर किती मोठा आहे हे माहिती आहे ना तुला? अगं हे कर्ज जर लवकर नाही फेडलं तर हा डोंगर मात्र वाढतच जाईल. कला म्हणते की हो बाबा, परंतु प्रत्येक डोंगरातून वाट ही निघू शकते ना, आपण हळूहळू करून हे कर्ज फेडूयात. बाबा, आपण एकत्र सगळे मेहनत करतोय, त्यामुळे नक्कीच हे कर्ज फेडेल. आता तुम्ही काळजी करू नका बरं. तेव्हा बाबा म्हणतात की कले, अगं परंतु आपण सगळं आयुष्य हे कर्जच फेडत बसायचं का? कर्जामुळे लोकांचं आयुष्य जातं. अगं एकदा की कर्जाच्या विळख्यात एखादा माणूस अडकला ना तर तो सुटत नाही. कर्ज म्हणजे एक चक्रव्यूह आहे आणि चक्रव्यूहात माणूस अडकत जातो ग. आता आमचं झाले, परंतु तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टीत अडकता? आता तुमचं घर आहे, तुमचा संसार आहे, तुम्ही त्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. कला म्हणते की बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना, मी सगळं काही ठीक करेल. तुम्ही आता अजिबात काळजी करू नका आणि आता येते मी. संगीता म्हणते की काय येते मी? थांब तू जरा, तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते पटकन. कला म्हणते की आई नको अगं, त्यासाठी पुन्हा कधीतरी निवांत येईल मी. मला आता जाऊ दे बरं. आणि गुंड्या, चल बरं मला रिक्षापर्यंत सोड. आणि मग काजल आणि कला तिथून निघून जातात. इकडे नैना ही रोहिणीला म्हणत असते की काय झालं मदर इन लॉ, तुमचं माझ्याकडे काही काम होतं का? रोहिणी म्हणते की हो ना ग, मला जरा तुझ्याशी ना महत्वाची गोष्ट डिस्कस करायची होती. नैना म्हणते की हा मग बोला ना, काय बोलायचं होतं तुम्हाला माझ्याशी, काय गोष्ट डिस्कस करायची होती? तेव्हा रोहिणी म्हणते की हे बघ, प्रत्येकाला राहण्यामध्ये, खाण्यामध्ये, चांगलं दिसण्यामध्ये खर्च करायचा असतो. त्यात तू इतकी सुंदर दिसतेस आणि तू स्वतःला किती छान मेंटेन केलंयस आणि तुझी सुद्धा खूप मोठी मोठी स्वप्न असतील ना ग. तुला खरं सांगू का, आतापर्यंत मी तुला फक्त राहुलची बायको, खरेंची सून, मोठी सून असं म्हणूनच बघत आले. तुला सांगू का, मी तुला जेव्हा होल्डिंगवर बघितलं ना तेव्हा मी मनात विचार केला की ह्या मुलीमध्ये काहीतरी वेगळा स्पार्क आहे.
अगदी एखादी टॉप क्लास मॉडेल सुद्धा तुझ्यासमोर लाजेल. नैना म्हणते की थँक्यू सो मच. माझे सुद्धा मॉडेलिंगमध्ये खूप मोठी मोठी स्वप्न आहे, पण आपल्या घरात हे सगळं चालत नाही ना. आणि बघा ना, सध्या मी प्रेग्नंट आहे, त्यामुळे प्रेग्नंट असल्यामुळे मला हे सगळं काही करताच येत नाही. रोहिणी म्हणते की अगं हो, परंतु काम करता येत नाही म्हणून तू स्वतःकडे दुर्लक्ष तर करणार नाही ना. ऑफकोर्स खूप जास्त खर्च आहे, प्रेग्नन्सीचा खर्च आहे, स्वतःला मेंटेन करण्यासाठी वेगळा खर्च. आता मला सांग, आता हे सगळं खर्च करण्यासाठी तू अद्वैत आणि कलाची मदत घेणार आहेस का? नैना म्हणते की म्हणजे मला कला आणि अद्वैतची मदत का घ्यावी लागेल? रोहिणी म्हणते की हे बघ, राहुलने जर बिझनेसमध्ये एक ॲक्टिव्ह पार्ट घेतला, स्वतःहून जर मोठमोठ्या जबाबदाऱ्या उचलल्या, तर त्याला सुद्धा बिझनेसमध्ये त्याचा वाटा मिळू शकतो. आणि मग काय, तो तुझी, स्वतःची आणि तुमच्या बाळाची अगदी छान जबाबदारी उचलू शकतो. तुमच्या फ्युचरसाठी सुद्धा तू छान असं काहीतरी करू शकतो. पण मला सांग की तू इथे राहतीये म्हटल्यावर तुला नेहमी पैसे मिळतील असं तर नाही होऊ शकत ना. नैना रोहिणीला म्हणते की पण असं का, या सगळ्यावर आपलाही हक्क आहे ना. रोहिणी म्हणते की अगं तेच तर तुला सांगते, म्हणजे तू इथे राहू शकते, हक्काने खाऊ शकते, पण तुझे जे बाहेरचे खर्च आहेत, म्हणजे तुझी शॉपिंग असेल, आउटिंग असेल, बाहेर फिरणं असेल, या सगळ्या गोष्टी तर तुला स्वतःहूनच कराव्या लागतील. म्हणजे बघ ना, मागच्या वेळी तुला आठवतंय, तुला एक डायमंड नेकलेस आवडला होता. आता तुझं त्यात काही चुकलं नाही की तू डायमंड नेकलेस आपल्या पेढीवरून घेऊन आली, परंतु अद्वैतने काय केलं, अद्वैतने तुझ्या हातात बिल दिलं. आता हो, ते पैसे मी दिले होते, परंतु आता प्रत्येक वेळी मीच नाही देऊ शकत ना. आणि राहुलला सुद्धा या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील, राहुलवर पण स्वतःच्या जबाबदाऱ्या त्याला ओढून घ्याव्या लागतील. अगं तुला कळतंय का, त्याने जर बिझनेसमध्ये लक्ष दिलं ना, तर तो तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो. नाहीतर मग तुला नेहमीप्रमाणे कला आणि अद्वैतकडेच हात पसरावे लागतील. तेव्हा नैना आता रोहिणीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते आणि तिच्याही डोक्यात हे विचार येत असतात की नाही, मदर इन लॉ बरोबर बोलताय. नैना म्हणते की नाही, मला काय वेळ लागलंय का त्या अद्वैत समोर आणि कलासमोर हात पसरायला. रोहिणी म्हणते की अगं एक्झॅक्टली, आता मला सांग, तुझ्या नवऱ्याने जर पैसे कमवले, तू कशाला कोणापुढे हात पसरवायला जाशील. नैना म्हणते की हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तेव्हा रोहिणी म्हणते की हो, आता मी तुला सांगायची गरज नाहीये की स्वतःच्या नवऱ्याला कसं ताब्यात ठेवायचं असतं. आपल्याला जे जे काही हवंय ते त्याच्याकडनं कसं करून घ्यायचं हे तुला चांगलंच माहितीये. चल मग आता येते मी, असं म्हणून रोहिणी आता तिथून निघून जाते. तर रोहिणीने बरोबर चान्स साधलेला असतो, तिने नैनाच्या डोक्यात भरवलेलं असतं. यातून तिचा एकच फायदा असतो की राहुल चांगलं काहीतरी काम करेल, राहुल स्वतःच्या जबाबदाऱ्या उचलेल आणि राहुल तिचं काय ऐकत नसतो. तिला वाटतं की कदाचित नैनाचं काहीतरी ऐकेल. नैनाला सुद्धा रोहिणीच्या बोलण्याचा खूप फरक पडलेला असतो आणि मग ती आता रोहिणीने सांगितल्याप्रमाणे वागण्याचं ठरवते. इकडे कला हिशोबाची वही घेऊन बसलेली असते आणि विचार करत असते की जमा आणि खर्च, मला इकडचे थोडेफार खर्च हे मेंटेन करावेच लागतील. मला माझे खर्च थोडे कमी करायला पाहिजे. म्हणजे डिझाईनचे येणाऱ्या पैशामधून मी जर 60 ते 70 हजार रुपये जर घरी दिले, म्हणजे आईबाबांना दिले, तर त्यांना खूप मदत होऊ शकते. पण असं मी काय करू, असा कुठला मार्ग आहे ज्याच्यातून मी आईबाबांची अजून मदत करू शकते. आणि मग तिला आयडिया सुचते की आता गणेशोत्सव येत आहे, मी गणेश मूर्तीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकते. आत्ताच बाळू काकांना कॉल करते. कला बाळू काकांना कॉल करते आणि म्हणते की काका मी बोलते, कला खरे. तेव्हा बाळू काका म्हणतात की हो कला खरे, ओळखलं मी तुला, पण आता तू कला चांदेकर आहेस. कला काकांना म्हणते की मी तुम्हाला यासाठी कॉल केला होता की या वर्षीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल ना तुमच्याकडे, त्या ऑर्डर द्याल का तुम्ही, म्हणजे जरी मखर बनवायच्या असल्या तरी सुद्धा मी करेल. काका म्हणतात की कला अगं असं काय करतेस, तुझं लग्न तर चांदेकरांसोबत झालंय आणि किती मोठे प्रस्थ आहेत ते, आणि आता तुला मूर्त्या बनवायचं काय काम. कला म्हणते की हो, पण तुम्हाला माहितीये ना मी दरवर्षी करते, म्हणून याही वर्षी तुम्हाला कॉल केला. काका म्हणतात की अगं हो, पण मला वाटलं की तू यावर्षी नाही काम करणार. मूर्ती बनवायचं काम आपल्याकडे खूप आधीपासूनच सुरू होतं, त्यामुळे 2 वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला मी हे काम देऊन टाकलंय. कला म्हणते की ठीक आहे काका, परंतु जर दुसरीकडे अजून काही काम असेल तर तुम्ही मला सांगा आणि मला त्यात इंटरेस्ट आहे, मी नक्की करेल ते. कला आता फोन ठेवते. तर गणेशाच्या मूर्ती सुद्धा कला घेऊ शकत नसते, कारण कला ते कॉन्ट्रॅक्ट मिळत नसतं. मग आता काय करावं मग आता काय करावं असा मोठा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिलेला असतो. काहीही करून तिला आईबाबांची मदत ही करायचीच असते. इकडे संगीता ही बाबांना म्हणत असते की अहो आपली कला आपल्याला किती मदत करते आहे, आपल्या पाठीमागे ती खंबीरपणे उभी आहे, परंतु आपण पण आता कलेवर किती असा भार टाकायचा. मी काय म्हणते, मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून जास्तीचं काम शोधायला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं ती बाबांना विचारते.
बाबा तिला म्हणतात की अगदी बरोबर बोलतीयस तू. मी एक काम करतो, मी माझ्या मुकादम साहेबांसोबत बोलतो आणि त्यांच्याकडे कुठलं वाढीव काम भेटतंय की काय तेही बघतो. पण मला सांग संगे, असं वाढीव काम करून करून जास्तीचं सामान उचलून आपण किती पैसे कमावणार आहे आणि त्यातून आपण किती कसे पैसे साठवणार आहोत. तेव्हा संगीता म्हणते की बरोबर आहे तुमचं. आपण एक काम करूया का, आपण सुकन्या मावशींकडनं थोडे उसने पैसे घेऊया. ते पैसे आपण तिच्याकडनं घेऊ आणि तिच्याकडनं घेऊ आणि बँकेचं कर्ज फेडून टाकू. मग हळूहळू आपल्या सवडीने आपण तिचे पैसे देऊन टाकू. बाबा म्हणतात की नाही, अजिबात नाही. संगीता म्हणते की आता तुम्ही नको कशाला म्हणताय. बाबा संगीताला म्हणतात की संगे, तुला या प्रश्नांची उत्तरं माहिती आहे, कशाला तू परत परत ते प्रश्न विचारतीयस. एकदा मी तुला नाही म्हटलो ना तर नाही. तर इकडे कला ही विचारच करत बसलेली असते, कारण तिला आईबाबांची मदत करायची असते. दुसरं कुठलं काम मिळतंय की काय याच्या शोधामध्ये ती असते. त्याच गोष्टींबद्दल ती विचार करत असते. आता त्याच वेळी तिथे येतो अद्वैत तिथे आलेला असतो. कलाला बघून खरं तर त्याला राग आलेला असतो, परंतु तो त्याचा राग कंट्रोल करतो, चेहऱ्यावर हसू आणतो आणि कलाला म्हणतो की काय मग खरे, आलीस का घरी जाऊन तू. कला मात्र विचारातच असते. अद्वैत तिच्या समोर उभा असतो, पण तिला अजूनही लक्षात येत नाही. अद्वैत आता चुटकी वाजवतो आणि कलाला तो जाग करतो. कलाला तो विचारतो की काय ग, तुझं लक्ष कुठं आहे. कला म्हणते की काही नाही, मी फक्त माझ्या विचारात होते. असं म्हणून हिशोबाची वही ती कपाटात ठेवते आणि तिथून निघून जाते. मागे अद्वैत म्हणत असतो की काय बाई आहे ही, आणि हा कसला हिला उगाच माज आहे. हिला मी आता साधा प्रश्न विचारला होता ना, पण हिचं उत्तर काय, काही नाही. बाबा इकडे संगीताला म्हणत असतात की अगं संगे, आपण गरीब आहोत परंतु लाचार नाही. तुझी ताई आपल्याला मदत देखील करेल, परंतु आपण तिच्याकडनं कधीपर्यंत मदत घ्यायची. आणि एकदा जर आपण तिच्याकडनं असं पैकं मागितलं ना तर मग मात्र आपल्याला सवय लागेल त्या गोष्टीची. प्रत्येक वेळी असं पैकं मागणं काही बरोबर नाहीये, त्यामुळे आपला मान हा आपणच राखला पाहिजे. संगीता म्हणते की कसला मान आणि कसला सन्मान, आपल्या जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे मान. उद्या जर आपण मेलो तर कसला तो मान आणि कसला तो सन्मान. अहो, आता कर्ज फेडणं जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी, आणि आता ते पैसे आपल्याला कुठून आणायचे ना याचा पहिल्यांदा विचार करा. अहो, ध्यानात कसं येत नाही तुमच्या ह्या गोष्टी. तेव्हा बाबा म्हणतात की मला सगळं ध्यानात आहे आणि सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा माहिती आहे. पण संगे, अगं आपल्यावर एवढी वाईट वेळ आली आता आणि तरी सुद्धा मी असं म्हणतोय, तर यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. अगं जरा तरी समजून घे. तेव्हा संगीता म्हणते की आता काय समजून घ्यायचंय, हे सगळं जे झालंय ना ते माझ्यामुळेच झालंय. मी जर कर्ज घेतलं नसतं ना त्यावेळी तर हे सगळं झालंच नसतं. अहो, मी तुम्हाला सांगते की एक डाव आपण फक्त सुकन्या तायडीकडनं पैसे घेऊयात आणि हा खेळ संपून टाकूयात. संगीताच्या या बोलण्याचा बाबांना खूप राग आलेला असतो आणि बाबा आता तिथून रागारागाने निघून जातात. इकडे रात्रीच्या वेळी अद्वैत बेडवर त्याचं काम करत बसलेला असतो. कला मात्र शांत असते. कला तिचं अंथरूण टाकत असते. अद्वैत विचार करत असतो की आज काय झालं या खरेला, एवढी शांत काय ही नक्की बरी तर आहे ना, आणि अशी वेड्यासारखी काय वागायला लागली ही. माझ्याशी वाद घालत नाही, नीट बोलत नाही, काय करते तिचं तिलाही कळत नाही. ही विचित्र आहे हे तर मला माहिती आहे, परंतु ही अति आगाऊ जास्त विचित्र तर नाहीये ना. मग अद्वैत कलाला म्हणतो की खरे. तेव्हा कला त्याच्याकडे लक्ष देत नाही. पुन्हा एकदा अद्वैत म्हणतो की खरे. मग कला म्हणते की काय. अद्वैत म्हणतो की खरे, अगं तू बेडशीट उलटी टाकतीये, तुझं लक्ष कुठे. तेव्हा कला म्हणते की कुठे नाही, चुकून बेडशीट उलटी टाकली गेली. अद्वैत विचार करतो की नाही, हिला ना नक्कीच काहीतरी झालंय. ही माझ्याशी का बोलत नाही, हिला माझ्यामुळे तर काही झालं नसेल ना. पण मी तर नीटच वागतोय, मी तर काहीच केलं नाहीये. ही खरे एवढी अशक्य का आहे. बडबडायला लागली की ही खरे कधी थांबत नाही आणि आता एक शब्दही बोलत नाही. खरंच या खरेचं कधी काय बिनसेल ना, काही सांगता येत नाही. अद्वैत आता त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो, कारण खरं तर कला त्याच्याशी बोलत नसते, त्यामुळे त्याला करमत नसतं. आणि हे एकमेव रिझन असतं की अद्वैतला सुद्धा आता करमत नसतं आणि कला त्याच्याशी कधी बोलेल, कधी त्याच्याशी वाद घालेल, या गोष्टीची अद्वैत वाट बघत असतो. तर इकडे नैना ही हॉलमध्येच पेपर वाचत बसलेली असते. त्याचवेळी तिथे येतो राहुलला बघितल्यावर नैना सुरू करते. रोहिणीच्या बोलण्याचा नैनावर फारच इम्पॅक्ट झालेला असतो. आल्या आल्या राहुलला ती म्हणते की राहुल, तू कुठे गेला होता, कळत नाहीये का, वेळ काय झालीये, तू घरी येतोयस कधी, तुला एक कॉलही करावासा वाटला नाही. बरं, मी तुला एवढे मेसेज करतेय त्याला सुद्धा तू रिप्लाय देत नाहीये. राहुल म्हणतो की चिल, तू एवढं का रागवतीयस, काय झालंय. नैना म्हणते की काय झालंय मलाच काय विचारतोयस, अरे तू सकाळी बाहेर पडलेला तर तू आत्ता घरी येतोयस. बरं, मी म्हणते की जर तुला यायला उशीर होणार होता तर घरी कोणाला तरी इन्फॉर्म करायचंस ना.
ॲटलिस्ट फोन करून तू विचारायचं तरी होतंस. इथे वेड्यासारखी मी तुझी वाट बघते. राहुल मनात विचार करत असतो की हिला काय झालंय अचानक. म्हणजे ही मला कधी विचारत नाही, कधी आला कधी गेला, परंतु आज काय असं टिपिकल बायकोसारखी करते. नैना राहुलला म्हणत असते की राहुल, मी तुला काहीतरी विचारते, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे. राहुल तिला पुन्हा विचारतो की काय झालंय नैना, तू हे सगळं मला का विचारतीये. नैना पुन्हा चिडते आणि म्हणते की राहुल, अरे परत परत तू हेच काय विचारतोयस, काय झालंय काय झालंय. अरे तू काय वागतोय हे तरी कळतंय का तुला. किती बेजबाबदारपणे वागतोयस तू. मी तर रोज बघतीये तुला. एकतर घरी तू वेळेवर येत नाही, वेळेवर घरी जर नाही आला आणि रात्रीचा उशिरा आला, कुठे गेला होता हे मी तुला विचारते तर त्याचंही धड उत्तर तू मला देत नाहीस. आणि जेव्हा मी तुला खोदून खोदून ती गोष्ट विचारत असते तेव्हा कुठली तरी थातूर मातूर गोष्टी तुम्हाला सांगत असतो आणि तशी उत्तरं मला देत असतो. राहुल नैनाला म्हणतो की तू जरा हळू बोलशील का नैना, रात्रीचे 11:30 वाजलेत आता. उगाचच आता घरी तमाशा करू नकोस. तेव्हा नैना म्हणते की काय मी तमाशा करतेय, मी तमाशा करते या सगळ्याचा. अरे असं बोलताना तुला लाजही कशी नाही वाटत रे. अरे तू किती बेजबाबदारपणे वागतोय याचा एकदा विचार कर. अरे तू काय वागतोय तुझं तुला तरी कळतंय का. तुला कळतंय का तू बाप होणार आहेस आता. राहुल नैनाला म्हणतो की नैना हे काय बोलतीयस तू आणि काय चाललंय हे तुझं सगळं. आल्यापासून बघतोय मी की चालू झाली आहे माझ्यावर आणि मी काही बेजबाबदारपणे वागत नाहीये. नैना म्हणते की गप्प बस. हे सगळं मी नाही तर घरातले सर्वजण हेच म्हणताय. आता घरातले सर्वजण तिथे हळूहळू जमा होत असतात. रोहिणी आलेली असते, आबा आलेले असतात, सरोज रजनी देखील तिथे आलेले असतात, अद्वैत कला सोहम सुद्धा आलेले असतात. तर नैना मात्र राहुलची काही आता हैगई करत नाही आणि ती चांगलंच त्याला बोलत असते, चांगलीच त्याला झापत असते. आबा म्हणतात की अरे एवढ्या रात्रीचा कसला तुम्ही एवढा आरडाओरडा करताय. रजनी नैनाला म्हणते की नैना अगं काय झालंय, ह्या अशा अवस्थेत एवढा ताण नाही घेऊ बाळा. काय झालंय नक्की, सगळं काही ठीक आहे ना. तर कला सुद्धा नैनाला विचारत असते की ताई अगं काय झालंय, तू एवढं का ओरडतीये, एवढं का हायपर होतीये, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा नैना राहुलला म्हणते की बोल राहुल, आता या सगळ्यांना मी काय उत्तरं द्यायची. आबा म्हणतात की अगं नैना पण झालंय तरी काय, सांगशील का आम्हाला एकदा. मग नैना आता आबांना सांगते की आबा मी उगाचच आरडाओरडा नाही करत आहे. अहो आज सकाळी हा घराबाहेर पडला होता तर तो आत्ता घरी येतोय. मी त्याला फक्त एवढंच म्हटले की जर तू बाहेर गेला होता आणि तुला घरी यायला उशीर होणार होता तर तू फक्त एवढंच सांगायला हवं होतं घरातलं कोणाला तरी की मी आज लेट येणार आहे म्हणून. आणि जेव्हा तू बाहेर गेला होतास तेव्हा निदान तुला कळलं की आपल्याला घरी जायला उशीर होणार आहे, निदान एक कॉल तरी कोणाला करायचा होतास ना. आबा मलाच सांगा की माझं कुठे चुकतंय. अहो आबा आता मला बाळ होणार आहे आणि बाप म्हणून याची किती जबाबदारी आहे. बाप म्हणून याच्या काही गोष्टी चुकत नाही का. आता या सगळ्या माझ्या अवस्थेत याने माझ्यासोबत असायला नको का. बरं चला मी हेही मान्य करते की काम आहे, बिझनेसच्या कामासाठी हा बाहेर वगैरे जातोय तर ते मला मान्य आहे. पण असंही काही नाही की हा कामानिमित्त बाहेर जातो. नेहमी तुम्ही माझ्या अवतीभोवती असतात, सगळे सोबत असतात, तरी सुद्धा मला एकटंच वाटतं. कारण मला असं वाटतं की राहुल माझ्यासोबत यावेळी असणं खूप गरजेचं आहे. त्याने माझ्यासोबत असावं, त्याने माझ्यासोबत टाइम स्पेंड करावा. आणि हा माझ्यासोबत कधीच नसतो आबा. बरं हा कुठे जातो हेही मला सांगून जात नाही. मला सांगा आबा आता मी काय करायचं. तर आता नैनाचं म्हणणं हे घरातल्या सगळ्यांनाच पटत असतं. राहुलला मात्र नैनाचा खूप राग येत असतो कारण नैनाने राहुलची इज्जत सगळ्यांसमोर आणलेली असते. तर बाकीच्या घरातल्यांना नैनाबद्दल वाईट, कुठेतरी नैना ही खरं बोलतीये, नैनाला खरंच या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असेल, ती प्रेग्नंट आहे आणि राहुलचा सहवास तिला लाभत नाही त्यामुळे तिला वाईट वाटणं हे साहजिक आहे असं सगळ्यांना वाटत असतं. तर मित्रांनो आजचा हा भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आबा राहुलला म्हणतात की राहुल जर तू ऑफिसमध्ये गेला आणि काही जर उचापती करायला लागला तर मी तुला फक्त या बिझनेसमधून नाही तर घरामधून सुद्धा बाहेर काढून देईल. हे ऐकून रोहिणीला आणि नैनाला तर खूप मोठा धक्का बसतो. कला ही किचनमध्ये असते आणि कलाचा मूड खूप ऑफ असतो आणि ती अगदी केविलवाणी अद्वैतकडे बघत असते. तर अद्वैतला काही कळतच नसतं की नक्की खरेच्या मनात काय आहे आणि ही खरे माझ्याशी असं का वागते. म्हणजे असं तर कधीही वागत नाही, नेहमी काहीतरी बडबड बडबड करत असते, फ्रेश असते, हसत असते, परंतु आज मात्र एवढी कोमेजली का आहे ही. हिला माझं सत्य तर कळलं नसेल ना, हिला कळलं नसेल ना की मी हिच्याशी चांगलं वागण्याचं फक्त नाटक करतोय. अद्वैत हा फक्त कलाकडे बघत असतो. नक्की कलाच्या मनात काय आहे हे त्याला जाणून घ्यायचं असतं आणि कलाकडे तो अतिशय एकटकपणे बघत असतो. आता त्यावेळी रोहिणीचं लक्ष अद्वैतकडे जातं. अद्वैत हा कलाकडे बघत असतो त्यामुळे रोहिणी ही सरोजचे कान भरणार नाही असं कधी होणार नाही. त्यामुळे सरोजला ती हळूच म्हणत असते अगं सरोज वहिनी एकदा अद्वैतकडे बघ. अद्वैतचं लक्ष फक्त कलाकडे आहे. कला काय करते काय नाही बघ कसा कलाकडे बघतोय तो.
सरोजला खूप राग आलेला असतो आणि सरोजकडे आता एक कारण सुद्धा असतं, कारण कलाने तिला चहा दिलेला असतो, कॉफी नसते दिलेली. त्यामुळे सरोज रागवते आणि कलाकडे जाते. कलाला ती म्हणते की तुला कळत नाही का, कॉफी दिल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही म्हणून, आणि मला माहिती आहे की तू मुद्दाम आज मला चहा दिलायस, मला कॉफी नाही दिली, माझा अंत बघतीयस का, असं म्हणून आता कलाच्या हातावर तो गरम चहाचा कप ठेवते. आता चहा काही कलाच्या हातावर सुद्धा सांडतो. कलाचा हात आता भाजलेला असतो. सरोज इतकी विचित्र वागलेली असते कलासोबत, जे की आधी कधीही वागलेली नसते. कलाला भाजलेलं असतं. कला मोठ्याने ओरडते, तर आता अद्वैत तिथे जातो आणि कलाचा हात हा नळाखाली धरतो आणि कलाची तो काळजी घेत असतो. तेव्हा मात्र सरोजचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो, कारण तिनेच हे सगळं केलेलं असतं आणि अद्वैत मात्र त्यावर फुंकर घालायला गेलेला असतो. त्यामुळे सरोजला मात्र हे अजिबात सहन होत नसतं. रोहिणी मात्र हसत असते. रोहिणीसाठी हा एक ड्रामा सुरू असतो, त्यामुळे ती हसत असते. तर मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.